कथा मासोळी कारंज्याची. कासवपाठ बेट सोडून इरा, राणी आणि रेवा समुद्राच्या दिशेने पुढे सरकल्या. मनात धाकधूक होती. ऋतुचक्र वेळेत मिळवता येईल का? पावसाचं आणि वादळाचं रौद्र रूप एवढं वाढलं होतं की जलपऱ्यांना पोहणंच कठीण झालं होतं. प्रत्येक मोठ्या लाटेनं त्यांना जितकं पुढे नेलं त्याच्या दुप्पट मागे ढकललं. तेव्हाच समुद्राचं पाणी अचानक गरम वाटायला लागलं. बघा, आगीचे दगड पाण्यात पडत आहेत, इराने ओरडून सांगितलं. त्या पटकन वरच्या दिशेने पोहत वर आल्या तर राणी घाबरून म्हणते, हे बघा, पुढे ज्वालामुखी आहे, आपण इथेच अडकलोय. अचानक एक प्रचंड लाट आली आणि तिघींना मागे फेकून दिलं. त्या एका मोठ्या भोवऱ्यात अडकल्या आणि पाण्याखाली ओढल्या गेल्या. जणू आगीत न फुफाट्यात, नाही भोवऱ्यात. कितीतरी वेळानंतर शुद्धीवर आल्यावर त्यांनी डोळे उघडले. एकमेकींकडे पाहिलं. डोळ्यात भीती आणि आश्चर्य. समोर होतं एक भव्य पाण्याखालचं शहर, अर्धवट प्रकाशात चमचमणारं आणि अतिशय सुंदर. राणी हळू आवाजात म्हणाली, हे कुठे आलो आपण? आश्चर्यचकित होऊन इरा म्हणते, स्वप्न तर नाही ना हे? इकडे तिकडे पाहत रेवा म्हणते, इथलं पाणी फार शांत आहे, पण काहीतरी वेगळं जाणवतंय. तेवढ्यात शहराच्या दाराजवळ एक भली मोठी सावली दिसली, जणू एखाद्या भयानक जलराक्षसाची. तिघी घाबरल्या. ती सावली हळूहळू जवळ आली तर समोर आला एक छोटा हसतमुख समुद्री घोडा. नमस्कार, जलमहालामध्ये आपले स्वागत आहे. महाल पाहण्यासाठी तिकीट पाहिजे का? जलपऱ्यांना विश्वासच बसला नाही. इतकी संकट पार करून झाल्यावर आता कोणीतरी त्यांचं खुल्या मनाने स्वागत करत होतं. काय, हा जलमहाल आहे? रेवा चकित होऊन म्हणाली, हो, हाच. सागर घोड्याने उत्तर दिले. राणी म्हणाली, माफ करा, पण आम्हाला वेळ नाहीये महाल पाहायला. आम्हाला मासोळी कारंज्याला जायचंय, लवकरात लवकर. घोडा चकित होऊन म्हणतो, मासोळी कारंज? मासोळी कारंज ज्वालामुखी उद्ध्वस्त झालं आहे, तिथे आता काहीच नाही. इरा म्हणते, काय? मग आता देवमाशाला शोधायचे कुठे? ते यंत्र नाही मिळाले तर? राणीने देवमासा, ऋतुचक्र आणि पाण्याने बुडणारी बेट यांची संपूर्ण माहिती दिली. सागर घोडा आश्चर्याने म्हणतो, अरे, तो देवमासा तर इथेच आहे. मासोळी कारंजे हे देवमाशाचे मूळ बेट होते, पण जेव्हा ते बेट ज्वालामुखीमुळे नाहीसे झाले तेव्हा त्याने ठरवले की तो एक अशी जागा बनवेल जिला कोणीच उद्ध्वस्त करू शकणार नाही. म्हणून त्याने इथे जलमहाल परत उभारला. हा महाल भूकंप आणि ज्वालामुखीला पण तोंड देऊ शकतो. चला, मी दाखवतो कुठे आहे तो देवमासा. सगळे एका बुडालेल्या जहाजापाशी पोचतात. देवमासा आत आहे. त्याने मोठी प्रयोगशाळा उभारली आहे आणि छोटे मासे पकडून तो त्यांच्यावर प्रयोग करतो. जे कोणी आत गेले ते परत बाहेर आले नाहीत, सागर घोड्याने जरा चिडूनच सांगितले. इरा म्हणाली, आम्ही नाही घाबरत त्याला, चला आत जाऊ. इरा सर्व ताकदीनिशी जहाजाच्या काचेवर हातोडीने जोरात घाव घालते. दुसऱ्याच घावात काच तुटते आणि सगळे आत जातात. आत होती एक मोठी प्रयोगशाळा. काचांच्या बाटल्यांमध्ये वेगवेगळी रसायने आणि एक देवमासा प्रयोगांमध्ये मग्न. देवमासा गंभीर आवाजात, मला माहिती होतं कोणी ना कोणी नक्की येईल माझ्या मागे, म्हणून मी सतत जागा बदलत होतो, पण इथपर्यंत कोणी येईल असे वाटले नव्हते. मला त्रास देऊ नका, जा इथून. इरा म्हणते, आम्हाला ऋतुचक्र हवं आहे. ते यंत्र परत वैज्ञानिकांकडे द्यायचंय, त्यामुळे पाऊस थांबेल आणि सगळ्यांचे प्राण वाचतील. देवमासा चिडून म्हणतो, ऋतुचक्र? मी ते का देऊ तुम्हाला? खूप कष्टाने ते मी मिळवले होते.
माणसे जमिनीवर कचरा करतात आणि ती घाण समुद्रात ढकलतात. त्याने आम्हाला त्रास होतो, म्हणून त्यांना अद्दल घडवायला मी ते यंत्र पळवले आहे. मग रेवा म्हणते, तुमच्यासारखा हुशार समुद्रशास्त्रज्ञ जर स्वतःच्या समुद्री मित्रांनाच वाचवू शकत नसेल तर त्या ज्ञानाचा उपयोग काय? तुमचे मासोळी कारंज्याचे घर जसे राहिले नाही तसे इतर पशु पक्षी पण आपली घरे गमावतील, ती समजवण्याच्या सुरात म्हणाली. इरा म्हणते, तुमच्या प्रयोगांसाठी काही मदतीची गरज असेल तर जरूर सांगा, आम्ही शक्य तेवढे प्रयत्न करू, पण कृपया ते यंत्र आम्हाला द्या. देवमासा, तुम्ही काय माझी मदत करणार, अशी त्यांची थट्टा करून म्हणतो. मग राणी म्हणते, आम्ही नक्की प्रयत्न करू. आम्ही खेकडा खुर्द आणि कासव पाठवर 2 कोडी सोडवली आहेत. देवमासा चकित होतो, म्हणतो 2? पण मी तर फक्त 1च कोडं दिलं होतं, खेकडा खुर्द बेटावरचं. दुसरं कुठलं? राणी म्हणते, ते लाल कासवाचं, गणिताचं. देवमासा चिडून संतापून म्हणतो, लाल कासव? ते 3री फेल कासव. मला मदत करायचं नाटक करून त्याने माझे आविष्कार चोरले आहेत. कल्पना चोरल्या, पण त्या वापरायला बुद्धी पण तर हवी. देवमासा त्रासलेल्या स्वरात म्हणतो, मी एक भारी जाळं विरोधी जॅकेट तयार केलं होतं. बटन दाबलं की टोकदार खिळे फुट्स करून बाहेर यायचे आणि अडकलेला मासा आरामात जाळं फाडून सुटायचा. पण मग तो आला लाल कासव. चोरून जॅकेट नेतो काय, उलट घालतो काय आणि वर बटन पण दाबतो. आणि मग काय, खिळे अंगातच घुसले. आई ग करत उड्या मारत बसला तो. त्याला पाहून इतर मासे घाबरले आणि मग कोणीच ते जॅकेट वापरले नाही. देवमासा उदास होऊन म्हणाला, म्हणून मी इतक्या लांब आणि खोल जलमहाल उभारले जिथे कोणीच मला शोधू शकणार नाही आणि त्रास देणार नाही. हे छोटे मासे मला प्रयोगांसाठी मदत करतात. मी आता असं यंत्र बनवत आहे जे समुद्राला स्वच्छ आणि कचरा मुक्त करेल. इरा म्हणते, आम्हाला क्षमा करा देवमासा, आम्हाला आमची चूक सुधारायची संधी द्या. आम्ही तुमच्यासाठी काय करू शकतो ते सांगा. राणी म्हणते. देवमासा विचारात पडतो. थोड्याच वेळात तो एक कागद घेऊन परत येतो. त्यावर एक अवघड गणिती कोडं लिहिलेलं असतं. देवमासा म्हणतो, हे कोडं सोडवू शकाल का? जलपऱ्या कोडं सोडवतात. देवमासा उत्तर पाहतो आणि आश्चर्यचकित होतो आणि खूप आनंदाने म्हणतो, अरे वा, हे तर अगदी अचूक आहे. मला हे सोडवायला आठवडे लागले असते, पण तुम्ही काही मिनिटात उत्तर दिलत. हे कसं केलं? रेवा म्हणते, आम्ही शाळेत जातो ना. उत्कृष्ट, देवमासा म्हणतो. तुम्ही माझं इतकं महत्वाचं काम केलं आहे म्हणून ते ऋतुचक्र आता तुमचं. एकदम खुश होऊन देवमासा जलपऱ्यांना म्हणतो. पण ऋतुचक्र आहे कुठे? रेवा विचारात पडते. देवमासा आनंदाने पुढचं गणित सोडवत त्यांना सांगतो, ते जहाजाच्या नांगराजवळ कुठेतरी आहे. ऋतुचक्राच्या नेमक्या जागेचा नकाशा देऊन देवमासा गणित सोडवण्यात मग्न होतो. जलपऱ्या नांगराजवळ जातात आणि ऋतुचक्र शोधून काढतात. त्यांना आनंद होतो आणि त्या जल्लोष करतात. काटा वादळावरून सूर्यप्रकाशाकडे फिरवायचा होता, पण तो काटा काही हलत नव्हता. तेव्हा सागर घोडा धावून येतो. तो आपली टोकदार आणि ताकदवान शेपटी वापरतो आणि काटा हलवतो. जलपऱ्या ऋतुचक्र सुरक्षितपणे वैज्ञानिकांच्या जहाजाजवळ पोहोचवणार इतक्यात देवमासा येतो. थांबा, तो गंभीर पण शांत आवाजात म्हणाला. हे यंत्र इतक्या सहजासहजी माणसांच्या हाती देऊ नका. आधी मला त्यांच्याशी बोलू द्या. कदाचित आपण एकत्र काहीतरी मोठं आणि चांगलं करू शकू. देवमासा, इरा, राणी आणि रेवा जहाजाजवळ पोचले. वैज्ञानिक थक्क झाले. पहिल्यांदाच ते समुद्रातील या अद्भुत मित्रांना पाहत होते. देवमासा म्हणाला, आपल्या जगाचा बचाव एकट्याने कोणीही करू शकत नाही. माणसं आणि समुद्री जीव दोघांनीही जबाबदारी घ्यायची वेळ आलेली आहे. सगळ्यांनी मिळून समुद्राच्या पाण्यातच एक
कचरा मुक्तीचा तह केला. त्या तहानंतर जलपऱ्यांनी ऋतुचक्र वैज्ञानिकांना परत दिलं आणि मग पाऊस थांबला. समुद्र शांत झाला. पक्ष्यांचे थवे परत आले. प्राणी सुरक्षित बेटांवर विसावले. आणि अशा रीतीने इरा, राणी आणि रेवा आपल्या 3 जलपऱ्यांनी पृथ्वीला नवजीवन दिलं. कचरा मुक्तीच्या तहानुसार देवमाशाने अष्टपाद आणि कचरासूर नावाची 2 विशेष यंत्रे तयार केली. ती यंत्रे रोज समुद्रातील घाण गोळा करून ती माणसांपर्यंत पोहोचवतात. माणसं सुद्धा आता वचन पाळतात. जमिनीवरील कचरा पुन्हा समुद्रात टाकत नाहीत, तर ते योग्य रीतीने रिसायकल करतात. आणि त्या वर्षीचा समुद्री विज्ञान नोबेल पुरस्कार कोणाला मिळतो माहितीये? आपल्या शहाण्या दयाळू देवमाशाला. निसर्गाचे रक्षण करण्याची जबाबदारी आपणच घेतली पाहिजे. चला तर मग आजपासून आपण काही नियम पाळूया. कचरा कुठेही न टाकता फक्त कचरा पेटीतच टाकू. जिथे कचरा पेटी नाही तिथे कचरा आपल्या सोबत ठेवू आणि परत जिथे कचरा पेटी दिसेल तिथे टाकू. आपल्यामुळे कचरा झाल्यास तो स्वतः स्वच्छ करू. दुसऱ्यासाठी तो कचरा ठेवायचा नाही. घरात ओला आणि सुका कचरा वेगवेगळा करू. झाडे लावूया आणि रोपांची काळजी घेऊया. नद्या, नाले व तलाव स्वच्छ ठेवूया. रस्त्यावर कुठेही थुंकू नाही. आजपासून हे नियम पाळायचे बरं का? सलूमयूची मराठी गोष्टींची पुस्तकं, फ्लॅश कार्ड्स आणि फॅन्सी ड्रेस कॉस्ट्युम्स पण Amazonवर उपलब्ध आहेत. त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. ती पण नक्की पहा. Thank you for watching. Subscribe. Salu Mayu.